नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. तर आज मी तुम्हाला अगदी कॉमन असा आणि सगळ्यांना आवडणारा ब्लॅक फॉरेस्ट केक घरी कसा बनवायचा तेही अगदी बेकरी स्टाईल हे सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर त्यासाठी इथे मी 6 इंचाच्या टिनमध्ये एक चॉकलेटचा केक आहे, तो स्पॉन्ज आहे तो बेक करून घेतलेला आहे आणि ह्याचे आपल्याला 3 इक्वल लेयर्स करून घ्यायचे आहे. तर हा स्पॉन्ज कसा बेक करायचा ह्याचा देखील मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच. तर ह्या केकचे आपल्याला छान व्यवस्थित 3 इक्वली जे लेयर आहेत ते करून घ्यायचं आहे. तर ते देखील कसे करायचे हे देखील मी अपलोड केलेलं आहे, तर ते देखील तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपल्या स्पॉन्जची जी खालची लेयर असते ती आपल्याला ठेवायची आहे आणि त्याला आपल्याला छान शुगर सिरपने सोक करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी 1 वाटी पाण्यामध्ये आपल्याला 2 चमचे साखर घालायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला शुगर सिरप तयार करून घ्यायचा आहे आणि हे आपल्याला ह्या आपल्या बेसला लावून द्यायचं आहे. आणि त्यानंतर ह्याच्यावरती आपल्याला थोडीशी व्हिपक्रीम घालायची आहे. एक स्पॅच्युला भरून मी एवढी ही व्हिपक्रीम घेतलेली आहे आणि ही व्यवस्थित पसरवून घ्यायची आहे. तर व्हिपक्रीम कशी बीट करायची ते देखील मी अपलोड केलेला आहे, तर तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तर हे व्यवस्थित पसरवून झालेलं आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला स्ट्रॉबेरी क्रश घालायचा आहे, कारण बेकरीमध्ये जो आपला ब्लॅक फॉरेस्ट केक मिळतो त्याच्यामध्ये स्ट्रॉबेरी क्रश हा असतोच. पण जर तुम्हाला स्ट्रॉबेरी क्रश आवडत नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडीशी चेरी कट करून घालू शकता किंवा टुटी फ्रुटी देखील घालू शकता, त्याने देखील छान चव येते. तर अगदी एकदम कमी प्रमाणामध्ये आपल्याला इथं हा स्ट्रॉबेरी क्रश आपल्याला यूज करायचा आहे. तर हा व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे आणि सेम प्रोसेस आपल्याला करायची आहे. त्यानंतर अजून एक मधली जी लेअर असते ती ठेवून द्यायची आहे, त्याला देखील शुगर सिरपने सोक करायचं आहे. क्रीम पसरवून घ्यायची आहे आणि थोडंसं आपल्याला क्रश घालून तो देखील व्यवस्थित पसरवून घ्यायचा आहे. तर हे व्यवस्थित पसरवून झाल्यानंतर केकची जी लास्टची लेयर असते ती आपल्याला अशा पद्धतीने उलट ठेवून द्यायची आहे आणि हे देखील व्यवस्थित सोक करून घ्यायचं आहे. तर ह्याच्या आधी देखील मी 3 ते 4 व्हिडिओ केकच्या डिझाईनचे अपलोड केलेले आहे, तर ते देखील तुम्ही बघू शकता. तर शुगर सिरपने हे व्यवस्थित सोक करून घ्यायचं आहे. खूप जास्त देखील शुगर सिरप आपल्याला इथे यूज करायचं नाही, नाहीतर आपला केक खूप मऊ पडतो. त्यानंतर पॅलेट नाईफ आपल्याला साईडने अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे. त्यामुळे काय होतं की जी बाहेर आलेली क्रीम असते ती व्यवस्थित आपल्या केकला लागते आणि त्यामुळे जे काही क्रीम आणि बेसचे जे काही गॅप असतात ते सगळे आपल्याला ते मुजून जातात, त्यामुळे केकला छान हाईट येते. त्यानंतर अगदी थोडीशी आपल्याला क्रीम घ्यायची आहे आणि वरच्या साईडने हे पसरवून घेऊन आपल्याला हा केकला क्रम कोट करून घ्यायचा आहे. क्रम कोट केल्यामुळे काय होतं की फायनल फिनिशिंग करताना केकचे जे क्रम्स असतात ते आपल्या फिनिशिंगमध्ये येत नाही, त्यामुळे केकला छान अशी फिनिशिंग येते. तर व्यवस्थित हे क्रम कोट करून झालेलं आहे. तर बघू शकत असाल सगळे जे गॅप आहेत ते आपले निघून गेलेले आहेत, त्यामुळे हाईट देखील छान आलेली आहे. आणि आता हा केक आहे तो आपल्याला अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही फक्त 15 मिनिटे देखील ठेवू शकता, पण क्रम कोट करूनच आपल्याला फायनल फिनिशिंग करायला घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला फायनल फिनिशिंग करताना क्रीम आहे ती थोडीशी एक्स्ट्रा घ्यायची आहे, कारण ज्यावेळेला आपण फिनिशिंग करतो त्यावेळेला ती एक्स्ट्राची जी क्रीम आहे ती निघून येते, त्यामुळे सुरुवातीला घेताना आपल्याला जास्त क्रीम घ्यायची आहे. तर वरच्या साईडने व्यवस्थित प्लेन करून घेतल्यानंतर पॅलेट नाईफला थोडी थोडी क्रीम घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने साईडला पसरवून घ्यायची आहे. जर तुम्ही सुरुवातीलाच खूप कमी क्रीम वापरली तर फायनल फिनिशिंग करताना ती क्रीम आहे ती एक्स्ट्राची जी आली असते क्रीम ती निघते, त्यामुळे आपला केकला खूप कमी क्रीम लावली तर आतला जो आपला स्पॉन्ज आहे तो दिसू शकतो. त्यामुळे सुरुवातीला जास्त क्रीम लावायची आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे, प्लेन करायचं आहे. त्यानंतर जे स्क्रॅपर मिळतं त्यांना आपल्याला हा केक आहे तो प्लेन करून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे अशा पद्धतीचं स्क्रॅपर नसेल तर ATM कार्ड जे जुनं असतं ते यूज केला तरी देखील चालेल. तर स्क्रॅपर अगदी अलगद असं आपल्याला ह्याच्यावरती ठेवायचं आहे आणि टर्न टेबल फिरवायचं आहे. स्क्रॅपर फिरवण्याची गरज नाही, ते एकाच ठिकाणी आपल्याला स्क्रॅपर ठेवायचं आहे. टर्न टेबल जसं फिरवाल तसं हे व्यवस्थित फिरतं आणि तुम्ही बघू शकत असाल की एक्स्ट्राची जी क्रीम आहे ती स्क्रॅपरच्या सहाय्याने आपल्याला निघून येते, त्यामुळे सुरुवातीलाच आपल्याला क्रीम थोडीशी एक्स्ट्राचीच लावायची आहे. तर अशी व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि वरची जी आलेली क्रीम असते ती पॅलेट नाईफने आतल्या साईडला ओढून घ्यायची आहे अशा पद्धतीने, त्यामुळे आपली जी एक्स्ट्राची जी क्रीम असते ती निघून येते. आणि प्रत्येक वेळेला पॅलेट नाईफ हा आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित क्लीन झालेलं आहे आणि छान आपली फिनिशिंग देखील होत आलेलं आहे. पण आपल्याला एक 2 ते 3 वेळा व्यवस्थित स्क्रॅपरने आणि पॅलेट नाईफने फिरवून घ्यायचं आहे, त्यामुळे खूप छान असं शार्प एजेस येतात. त्यामुळे आणखीन एकदा ही प्रोसेस करायची आहे.
ज्यावेळेला सेकंड टाईम तुम्ही करता त्यावेळेला बघू शकत असाल की अगदी कमी प्रमाणामध्ये क्रीम येते, कारण आपल्या केकला जेवढी आवश्यक असते ती क्रीम लागलेली असते आणि एक्स्ट्राची जी असते ती सगळी निघून येते. त्यामुळे 2 ते 3 वेळा केल्यानंतर व्यवस्थित आपला केक फिनिशिंग होतो आणि थोडीशी एक्स्ट्राची असते ती परत एकदा अशी आतल्या साईडने ओढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित प्लेन करून घ्यायचा आहे. तर इथे हा आपला केक आहे ते ऑलमोस्ट फायनल झालेला आहे. छान व्यवस्थित फिनिशिंग झालेलं आहे. त्यानंतर झिगझॅगचं एक स्क्रॅपर येतं, तर त्या स्क्रॅपरने आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित फिनिशिंग झाल्यानंतर त्या स्क्रॅपरने आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आणि ते देखील फक्त एकदा आपल्याला असं फिरवून घ्यायचं आहे. त्यामुळे छान डिझाईन तयार होते. आणि जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनेलवरती अशी बरेचसे केक डिझाईन्स किंवा नवीन नवीन रेसिपीज असतात, तर ते देखील तुम्हाला बघायला मिळतील. तर परत एकदा स्क्रॅपर फिरवून घेतल्यानंतर जी पॅलेट नाईफने एक्स्ट्राची आलेली क्रीम आहे ती काढून घ्यायची आहे. तर आता आपला हा केकला छान व्यवस्थित फायनल फिनिशिंग झालेलं आहे. आणि बेकरीमध्ये तुम्ही बघितलंच असाल की ब्लॅक फॉरेस्ट केकला अशा पद्धतीने हे चॉकलेट म्हणजेच डार्क कंपाऊंड असतं ते क्रश करून लावलेलं असतं. तर अशा पद्धतीने आपल्याला डार्क कंपाऊंड आहे ते क्रश करून घ्यायचं आहे, बारीक किसून घ्यायचं आहे आणि केकला साईडने पूर्ण कवर करून घ्यायचा आहे. तरच आपला हा केक ब्लॅक फॉरेस्टचा पूर्ण बेकरीसारखा तयार होतो. तर हे अशा पद्धतीने सगळ्या साईडने आपल्याला लावून घ्यायचं आहे, कवर करायचं आहे आणि मधी सेंटरला थोडंसं आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित हे चॉकलेट आहे ते पूर्ण लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर केकला वरती फ्लॉवर करण्यासाठी इथे मी 1M हे नोझल यूज केलेला आहे आणि केकवरती मी 5 फ्लॉवर्स काढून घेतलेले आहेत. तर इथे थोडे थोडे अंतर देऊन आपल्याला हे 5 फ्लॉवर्स काढून घ्यायचे आहेत. जर तुमचे 4 बसत असतील तर तुम्ही 4 देखील काढू शकता. तर अशा पद्धतीने फक्त एकदा हे फिरवून घ्यायचं आहे आणि इथे आपले फ्लॉवर्स तयार झालेले आहेत. त्यानंतर लास्टचं जी चेरी असते ती चेरी प्रत्येक फ्लॉवरवरती आपल्याला ठेवून द्यायची आहे. तरच आपला इथे हा ब्लॅक फॉरेस्टचा केक आहे तो पूर्ण तयार होतो. तर तुम्ही बघू शकत असाल अगदी सोप्या पद्धतीने व सेम बेकरीमध्ये मिळतो अगदी तसा हा ब्लॅक फॉरेस्ट केक तयार झालेला आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला हा केक कसा वाटला. आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील नक्की करा.